एखादी चुकीची घटना घडली, किती मन शांत करण्याचं काम केलं तरी होत नाही. लोकांचं लुबाडून धन आणलं, लोकांची चोऱ्या करून धन आणलं, किती शांततेत झोप घेण्याचं ठरवलं, 3-3 गोळ्या घेतल्या झोपेच्या तरी झोप लागत नाही. कारण पाप घडल्याच्या नंतर माणसाच्या मनात ते पाप आठवत राहतं. एखाद्या वेळेला समोरचा व्यक्ती आपल्याला माफ करतो, पण स्वतःला माफ करू शकत नाही. का? आपल्याला माहिती आपण काय पाप केलेलं आहे. व्यास महाराज मनामध्ये स्वतःच्या जीवाला खाऊ लागले. काय करावं? मन शांती लाभत नाही, कुठल्याच कामात मन लागत नाही. नेमकं काय केलं पाहिजे, नेमकं काय करावं? कारण प्रॉपर्टी भरपूर असते, 2-2, 3-3 मजली बिल्डिंग आहे, पण माणसात माणूस नाही. एकमेकांचा संवाद होत नाही, एकमेकांचं संभाषण होत नाही. याला गोष्टी लक्षात घ्यायच्यात. काल सर्पदोष आहे, पितृदोष आहे आणि वास्तुदोष आहे. काल सर्पदोष असेल तर त्र्यंबकेश्वरला जाऊन विधी करावा लागतो 3-3.5 दिवसाचा. पितृदोष असेल तर आपण पहा, आपले घरातले पितर गेल्याच्या नंतर त्यांचं जर तुम्ही दशक्रिया विधी असेल, 13वा असेल, गंगापूजन असेल आणि त्याच्या पुढे वर्षश्राद्ध असेल, हे विधिवत जर पार पडलं नाही तर त्यांचा आत्मा शांतच होत नाही. कारण ज्या वेळेला आपण एखादी हस्ती गंगेमध्ये समर्पित करतो, गंगेत समर्पित केल्याच्या नंतर पहा, त्यामध्ये जरी आपण किती ती रेती असेल, ती वाळू असेल, चाळून जरी घेतली तर काही ना काहीतरी कोणाचे तरी हाडाचे कण आपल्या घरामध्ये लागलेले असतात. आणि तेच जर स्वतः तो आत्मा अशांत असेल तर आपल्या घरात कितीही शांतता आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शांतता लाभत नाही. मग काय करावं? वास्तुदोष करावा लागतो, पितृदोष करावा लागतो. वास्तुदोषातून मुक्त व्हायचं असेल तर घराची विधिवत पूजा केल्याशिवाय घरामध्ये प्रवेश करू नये असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये काहीतरी नामजप घडावा, त्यामध्ये काहीतरी अन्नदान घडावं, त्याच्याशिवाय आपलं मन शांत लाभत नाही. व्यास महाराज विचार करतायत, माझ्या मनामध्ये नेमकं काय होतंय, नेमका कोणता त्रास होतोय, माझं मन शांत का राहत नाही. ज्या वेळेला व्यास महाराजांच्या मनामध्ये असा विचार यायला आणि त्या ठिकाणी नारद मुनींचं आगमन व्हायला एक झालं. नारद मुनी आलेत. नारद मुनी विचारतात, व्यास महाराजांना सांगतात की तुमच्या अशांततेचं कारण मी सांगू शकतो, का अशांत आहात. त्यावेळेला सांगू लागले, तुम्ही कित्येक पुराणांची रचना केली व्यास महाराज, तुम्ही महाभारत सुद्धा लिखाण केलंय, एवढा मोठा ग्रंथ निर्माण केलाय, पण आज कलियुगामध्ये लोकांना राजकारण शिकायचं असेल, लोकांना भावकीचं भांडण शिकायचं असेल तर लोक महाभारताची सहाय्यता घेतात. महाभारत वाचतात लोक, पण भांडण शिकतात चांगल्या गोष्टी शिकण्यापेक्षा. कारण कित्येक वेळेला पहा तुम्ही, महाभारताचा परिणाम आहे. एका वेळेला एखाद्या ठिकाणी मुलीला जर पाहुणे पाहण्याकरिता आले, मुलाच्या मामानं पहिला प्रश्न विचारला, म्हणे तुझं नाव काय आहे? नाव सांगितलं. शिक्षण किती? म्हणे 12वी शिकले. म्हणे पारायण केलं का? हरिपाठ माहिती का? म्हणे हो, रोज हरिपाठ करते. म्हणे काकडा माहिती का? म्हणे हो, रोज काकडा वाचते. म्हणे ज्ञानेश्वरी? म्हणे हो, कित्येक वेळा पारायण केलंय. म्हणे रामकथा? म्हणे कित्येक वेळा लहानपणापासून ऐकते. म्हणे भागवत कथा? ती तर खूप वेळा ऐकली. म्हणे महाभारत? ती म्हणे अजून वाचलं नाही, पण लग्न होऊन सासरे आल्यावर तेवढंच चालू करायचं. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, नारद मुनी सांगू लागले, लोकांना भांडण शिकायचं असेल तर लोक महाभारताची सहाय्यता घेतील. पण कलियुगामध्ये ज्यांना परमार्थ करण्याकरिता वेळ नाही, अशांच्याही जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला चांगलं कर्म करावं लागेल. एखादा असा ग्रंथ तयार करावा लागेल की त्यांच्याही जीवनाचा उद्धार होईल. त्यावेळेला व्यास महाराज म्हणतात की आता माझं वय झालंय, वृद्धाप काळाकडे वाटचाल चालू झाली आणि आता या गोष्टी करणं शक्य आहे का? माझ्याकडून कसा ग्रंथ लिखाणाचं काम होईल? नारद मुनी सांगू लागले, साधू संतांच्या संगतीमध्ये आणि भगवान परमात्माच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे. तुका म्हणे वृद्ध होती तर ने रे. कधी कधी पहा तुम्ही, पुढे पुढे चालून माहिती आहे, नानी उठून उभ्या राहिल्या, तसं पाहिलं त्यांना बाजूला जर कुठं म्हटलं नानी पाऊल खेळा, नाही खेळणार. पण देवाच्या भजनामध्ये एकदा का माणूस तल्लीन झाला, काही काही माणसाला उठताही येत नाही, पण तरी सुद्धा पाऊल खेळल्याशिवाय राहत नाही. कित्येक वेळेला कथेत एका पायावरची माणसं, एका पायानं ते स्टँड असतं आणि एका पायावरती पाऊल खेळताना उड्या मारताना मी पाहिलेत. का? 60 साल के बूढ़े देखो हो गई आज जवान, हो गई आज जवान.
देहभान राहत नाही माणसाला. ही भगवान परमात्माच्या नाम जपाची नाम चिंतनाची ताकद आहे. नारद मुनी समजावून सांगू लागले काळजी करू नका. पण त्यावेळेला नारद मुनी सांगतात मी तुम्हाला माझ्या पूर्वजन्माची कथा सांगतो. जो विचार माणूस शेवटच्या वेळेला करल, जो विचार जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण करण्याकरिता माणसाला परत परत जन्म धारण करावा लागतो. तो कसा? व्यास महाराज नारद मुनी व्यास महाराजांना स्वतःच्या पूर्वजन्माची कथा सांगू लागलेत. नारद मुनी सांगतात की व्यास महाराज मी अगोदरच्या जन्मामध्ये एका दासीचा पुत्र होतो. आणि दासीचा पुत्र असताना काही कालांतराच्या नंतर आमच्या गावामध्ये रोज मी नामजप करायचो, रोज भजन करायचो, रोज देवाची भक्ती करायचो, देवपूजा करायचो, आईला घराकामात मदत करायचो. पण चातुर्मासाकरिता काही वारकरी आमच्या गावात आले. 4 महिने आमच्या गावात राहणार होते. म्हणून गावकऱ्यानं ठरवलं आता यांची सेवा द्यायची कोणाकडे. यांचं भोजन असेल, त्यांची राहण्याची व्यवस्था असेल, त्यांच्या हाताखाली काही गोष्टी असतील, कोण करल? मी एका दासीचा पुत्र होतो. माझी आई आणि मी दोघेच जण राहत होतो. आमचे बाबा जाऊन कित्येक वर्ष झालेले. मग गावकऱ्यांनी ते काम आमच्याकडे दिलं. तेच काम करत असताना रोज दिवसभर सकाळ झाली की साधू संत महात्म्यांना पूजनाकरिता फुलं आणून द्यायचो. त्यांना पूजनाकरिता मी पाणी आणून द्यायचो. त्यांच्या पुढे ती कुटिया साफ करण्याचं काम करायचो. माझी आई त्यांना भोजन करण्याचं काम करायची. ते भोजन झालं की त्यांना वाढण्यामध्ये मी मदत करायचो. त्यांच्या पूर्ण हाताखाली दिवसभर काम करायचो. आणि सायंकाळची वेळ झाली की संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या नाम जपामध्ये मी तल्लीन व्हायचो. रोज त्यांच्या मुखातून तो नाम जप ऐकत होतो. रोज नामसंकीर्तन चालू होतं. रोज भगवान परमात्माचं भजन कीर्तन चालू होतं. आणि ते कीर्तन ऐकता ऐकता 2-4 महिने कुणीकडे गेले पत्ता लागला नाही. 4 महिने निघून गेले. आता माहिती झालं दुसऱ्या दिवशी साधू संत आपल्याला सोडून निघून जाणार. मला सांगा 6 वर्ष दीदींची कथा तुम्ही ऐकली आहे. गेले कित्येक वर्ष प्रत्येक वेळेला 7-7 दिवस या ठिकाणी आलं. माझी आणि तुमची फक्त एकाच कथेत 7 दिवस भेट झालेली. पण अजूनही तुम्ही विसरले नव्हते. 7 दिवस भेट झाली तर माणूस कित्येक वर्षानुवर्ष विसरत नाहीये. 4 महिने सोबत राहिल्याच्या नंतर अवस्था काय होत असेल. साधू संताची संगती 4 महिने लाभली. रोज सवय झालेली होती नामजप करायची, रोज भजन ऐकायची, रोज कीर्तन ऐकायची. आणि 4 महिन्याच्या नंतर ते साधू संत सोडून जाणार. दासीचा पुत्र असताना नारद मुनी सांगू लागले की मी दाही मोकळून रडायला लागलो. साधू महात्म्यांना हात जोडले, मला सोडून जाऊ नका, मलाही तुमच्या सोबत घेऊन चला. पण साधू महात्म्यांनी सांगितलं की तुझी आई तुझ्याकडे पाहून जीवन जगते. तुझे बाबा जाऊन कित्येक वर्ष झालेत पण त्यांनी सर्वस्व तुझ्यासाठी समर्पित केलंय, तुझ्यासाठी अर्पण केलंय. हाडाचं काढा रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस जर झगडत असेल तर तू तुझ्याकरिता